श्लोक 77. तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः विस्मयो मे महान् राजन् हृष्यामि च पुनः पुनः. अर्थ, हे राजन, हरीचे ते अत्यद्भुत विश्वरूप मला वारंवार आठवून फारच विस्मय आणि आनंद सुद्धा होत आहे. विवरण पाहूया. मागील श्लोकात संजय श्रीकृष्णार्जुन संवाद हा फार अद्भुत आहे असे सांगत होता, पण आता या श्लोकात त्याने भगवंताचे जे विराट विश्वरूप दर्शन अर्जुनाला दाखवले होते त्याबद्दल बोलायला सुरुवात केली आहे. कारण संजयाला ते सतत आठवत आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली होती, तशीच दिव्य दृष्टी त्याही पूर्वी संजयाला श्री व्यासदेवांनी दिली होती आणि म्हणूनच अर्जुनाला दाखविलेले ते विश्वरूप संजयाने आपल्या जागेवरून त्या दिव्य दृष्टीने पाहिले होते. तसे विराट विश्वरूप यापूर्वी कधी कोणी पाहिले नव्हते. कारण असं सांगतात की लहानपणी श्रीकृष्णाने एकदा यशोदा मातेला आपल्या मुखात यापैकी थोडासा चमत्कार दाखविला होता, पण त्यानंतर ती गोष्ट यशोदेच्या विस्मरणात जाईल अशी सुद्धा व्यवस्था केली होती. त्यानंतर कौरव सभेत शिष्टाईला भगवंत जेव्हा गेले होते तेव्हा दुर्योधनाने भगवंताला पकडून किंवा अटक करून आपल्या तुरुंगात टाकण्याचा एक मोठा विचित्र बेत रचला होता आणि त्यावेळी त्यांनी आपल्या सेवकांना साखळदंडाने श्रीकृष्णाला बांधायला सांगितले होते. त्यावेळीच भगवंतांनी आपले हे छोटेसे म्हणजे मानुष्य रूप जे होते ते खूप मोठे केले होते. म्हणजे इथे फक्त ते रूप म्हणजे तो जो भगवंताचा आकार होता तो इतका मोठा केला होता की त्यामध्ये कोणालाच त्याला साखळदंडाने जखडता आले नसते. पण आताचे हे रूप म्हणजे ह्या रणांगणावर दाखवलेले हे रूप हे अत्यंत अद्भुत असे होते. कारण ते एवढे मोठे होते की त्यामध्ये दोन्ही सैन्याचा मोठा संहार होत असलेला दिसला. याशिवाय स्वर्गासह वैकुंठ, कैलास, पाताळ, विविध लोक, मोठमोठे पर्वत, नद्या, झाडे, भूभाग सर्व म्हणजे सर्व काहीच दिसत होते आणि ते सुद्धा भगवंताच्या एका अंशावर स्थित होते आणि अशी अनेक ब्रह्मांडे सुद्धा या विश्वात आहेत असे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेले होते. आता हे रूप खरोखरच अद्भुत म्हणायचे नाही तर काय म्हणायचे. आता याचे स्मरण तर पुन्हा पुन्हा होणारच आणि त्या रूपाबद्दल संजयाला खूप आश्चर्य वाटत होते. ते आठवून त्याला प्रचंड आनंद सुद्धा होत होता आणि तो आनंदाने फार उभा राहून आपले मत किंवा तो आनंद त्या राजा धृतराष्ट्राच्या पुढे व्यक्त करण्याचा प्रयत्न करत होता आणि ते पुन्हा पुन्हा म्हणत होता की कृपेने मला हे पाहायला मिळाले आहे, याचा आनंद मला होत आहे. आणि पुन्हा एकदा तो राजा धृतराष्ट्राला सांगतो आहे की अहो राजन, तुम्ही इथे स्वस्थ का बसला आहात? आपल्याला तर विश्वरूपाचं दर्शन झालं आहे, तर हे ऐकून तुम्हाला काही आनंद होत नाहीये का? तुमच्या मनाला काही वेगळं विशेष आश्चर्य वाटत नाहीये का? पण तो राजा धृतराष्ट्र होता आणि त्याला तसा काही त्याचा परिणाम सुद्धा होत नव्हता. परंतु हा संजय मात्र स्वतःचे कल्याण करून घेणारा अत्यंत हुशार आणि तरल बुद्धीचा असा होता आणि त्यांनी ते स्वतःसाठी करून सुद्धा घेतलेलं आहे आणि त्याचे जे काही अष्टसात्विक भाव निर्माण झाले होते तर राजा धृतराष्ट्राला ते आवडणार नाही आणि त्याचं मन मोडणं पण संजयाला शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी ते आवरून घेतले आणि पुढे धृतराष्ट्राने त्याला जे काही विचारले त्याचे उत्तर एका श्लोकात दिलेले आहे. ते आपण नंतर पाहूया. इथे थांबू.